काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करते. पावसाळा आणि प्रेमाचं नातं काही अजबच आहे जे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. आजही पावसाळा आहे आणि अचानकपणे गाणं ऐकलं. एक लडकी भीगी भागीसी सोती रातों में जागीसी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है. असो या प्रेमाच्या गोष्टीमधली सिच्युएशन तीच आहे, फक्त पात्रांची अदलाबदल झाली आहे. म्हणजे असं आहे, ती प्लॅटफॉर्मवर छत्री घेऊन उभी आहे आणि धुव्वाधार पावसामध्ये तो भिजत आलाय. अचानक ती त्याला प्रश्न विचारते, छत्रीमध्ये येणार का? थोडासा तो संकोचतो, कावराबावरा होतो, पण त्या छत्रीमधून जायलाही तयार होतो. आणि मग एका छत्रीतला हा प्रवास सुरू होतो. हा प्रवास नुसता सुरू होत नाही तर तो प्रेमाच्या गावाला नेऊन जातो सुद्धा. आज अभिमानाने मागे वळून पाहताना ते म्हणतात, या छत्रीला 25 वर्ष झाली आहेत बरं का, आणि आम्ही संसाराचे 25 पावसाळे पण पाहिलेले आहेत. पण कधीकधी थोड्याशा लटक्या रागाने आणि प्रेमाने तो म्हणतो आमचे ही ना, आणि तीही तितक्याच लटक्या रागाने त्याला म्हणते आमचे हे ना. आता या गोष्टीतले आमचे हे आहेत सुप्रसिद्ध निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी, आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती नीता प्रसाद कांबळी. जोरदार पावसाळ्याच्या धुव्वाधार आगमनामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार प्रसाद. नमस्कार शिल्पा. हॅलो. नमस्कार. किती छान वाटतंय शिल्पा प्रसाद या पावसाळ्यात तुमचं मस्त स्वागत. थँक्यू. प्रसाद इथे ये, शिल्पा तू इकडे. प्रसाद आमची ही असं म्हणत शिल्पाला, आणि शिल्पा आमचे हे असं म्हणत प्रसाद, दोघं आलेला आहेत. मला इतका आनंद झालाय. खूप खूप स्वागत. प्रसाद, नेहमी पडद्याच्या मागे काम करणारा, बॅकस्टेजला काम करणारा तू, पण आज भद्रकालीला 42 वर्ष पूर्ण होऊन 5279 वस्त्रहरण या एका नाटकाचे तू प्रयोग चालू ठेवलेले आहेस. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. कारण वस्त्रहरण पाहत असताना बसल्या बसल्या तिकडे हसून हसून प्रेक्षकांचं वस्त्रहरण होतोय. हसण्यासारखा कुठला मंत्र नाही हे आपल्याला खरं तर मध्ये 2 वर्षांनी शिकवलेलं आहे. आणि हे नाटक तू पुन्हा पुढचा वारसा नेत आहेस, त्याबद्दल प्रथम तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि शिल्पा, तू त्याला इतकी छान साथ देतेस त्याबद्दल तुझंही मनपूर्वक अभिनंदन. प्रसाद, पावसाळ्याचे हे दिवस आहेत आणि तुला तुझ्या प्रेमाची गोष्ट आज सांगायची आहे. तुला सांगताना खूप ऑकवर्ड होणार आहे, कारण त्या छत्रीमध्ये जातानाच तू थोडासा कावराबावरा झालेलास. काय काय कसं जमलं? 25 वर्ष झाली लग्नाला. जरा जाऊया की आपण मागं त्या प्रेमाच्या गोष्टी. हा, मी आणि ते दोघंही आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, रामरावदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग. मी कम्प्युटर सायन्स करत होतो, ती इलेक्ट्रॉनिक्स करत होती. आणि आम्ही राहायचो चेंबूरला. मध्ये टिळकनगर स्टेशन झालं होतं. सो मी या साईडला होतो टिळकनगरच्या, ती शेल कॉलनीमध्ये राहायची. सो खूप पाऊस यायचा आणि मी कधीच आयुष्यात, मी आजतागायत मी कधी छत्रीचा वापर क्वचित केला असेल, तर तिला ते खूप कुतूहल होतं की हा विदाऊट छत्री येतो किंवा काय, आता मला माहिती नाही. पण तेव्हा तिने विचार, खूपच पाऊस होता आणि ती बोलली अरे तू छत्री, ती एक छत्री घेऊन आली होती आणि तिने मला ती छत्री, तिने जाताना तिचीच छत्री दिली. मग मी तिला सोडलं वगैरे. आणि मग कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तसं बघायला गेलं तर मुली कमी असतात, मुलांचं रेशो जास्त असतो. मेडिकलला मुली जास्त असतात आणि मुलं कमी असतात. आणि बेसिकली ती कानडी आहे, ती कर्नाटकची आहे. पण काय म्हणतो ते आता 1993 ला चालू झालेला हा प्रवास, तो जो काही छत्रीमधला जो प्रवास आहे, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म मधला प्रवास आहे, तो आता जवळजवळ 31 वर्ष चालू आहे. सो टचवूड. नाही नाही, छानच आहे प्रसाद. तुझ्यासारखा सहचर मिळणं, सवंगडी मिळणं, मित्र मिळणं आणि नवरा मिळणं
हे एक रूप तुझ्यामध्ये आहे. शिल्पा, हाच का ग, ह्यालाच का विचारलंस? इतके सगळे कॉलेजमध्ये मित्र असताना छत्रीमध्ये म्हणजे तू मुद्दाम वाट बघत असणार असा माझा अंदाज आहे. त्याला रोज ॲक्च्युली रोज ऑब्झर्व करायची ना. हा, जसं तो बोलला त्याच्याकडे छत्रीच नसायची कधी. तर मी माहित नाही का, पण आय गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम. आय जस्ट थॉट की मी त्याला विचारलं पाहिजे. खूप पाऊस पडतोय. मग ऑल ऑफ सडन स्टार्ट झालं सगळं. लाईक आय अप्रोच्ड हिम अँड तो प्रवास. तुला कॉलेजमध्ये आवडायचा तो? ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर फर्स्ट टाइम वेन आय सॉ हिम आय रिअली लाईक्ड हिज डिम्पल. आय एम क्रेझी फॅन ऑफ हिज डिम्पल. म्हणजे खूप फनी आहे ती गोष्ट. तुझ्या खळ्यांवर फिदा झालेली पहिली मुलगी मी बघितली. हा म्हणजे काय म्हणजे आम्ही दोघंही एकाच याच्यामध्ये होतो, पण काय म्हणतो आपण शेवटी ते कुठेतरी विधिलिखित असतं आणि त्याच्यामुळे आमचं जो खळ्यांपासून छत्रीपासूनचा तो प्रवास. खळ्या म्हटल्यानंतर आमचे सगळे तमाम मुली बघायला लागल्यात. पण मला वाटतं तू आता त्याला अट घातलेली आहेस की आता दाढी वाढवायची, माझ्याशिवाय खळ्या कोणी पाहिजे नाही असं बहुतेक दिसतंय. दाढी मीच वाढवायला सुरुवात केली. उलट तिला तर आवडत नव्हती, पण आता ते काय म्हणतो झाला आता म्हणजे टुवर्ड्स 50 झाल्यावरती थोडा दाढीमध्ये असल्यावर जरा थोडं बारीक वाटायला होतं, एवढाच घेतो त्याच्यावर. आज भद्रकालीचा इतका मोठा पसारा सगळा तो डोलारा सांभाळतोयस, त्यामुळे मला वाटतं तू मॅच्युअर्ड तर पहिल्यापासून आहेस. तू अगदी खूप डिअर सगळ्यांचा तो फ्रेंड आहे. शिल्पा, ह्याच्यामध्ये काय क्वालिटी आहेत प्रसादमध्ये की नुसता मित्र असणं आणि गप्पा मारणं, मग कॉलेजच्या कॅन्टीनला जाणं आणि आपल्या आयुष्याचा सोबती म्हणून त्याला नंतर विचारणं, ह्याच्यामध्ये खूप मोठा टास्क असतो. तू तर साऊथ इंडियन आहेस आणि त्याच्यामध्ये मराठी सगळा नॉन व्हेजिटेरियन, ज्या घरामध्ये सतत फिश नंतर चिकन हे बनतं आणि तुमच्याकडे काहीच नाही, तर हे सगळं तुला माहिती होतं मुळात आधी का? म्हणजे प्रसादला आपण आता हाच तो आमचे हे असं का झालं? ॲक्च्युली प्रसादमध्ये ना एक मूळ कॅरेक्टर आहे. म्हणजे कसं आहे ना, ही इज व्हेरी केअरिंग. म्हणजे इवन तो असं नाही आहे ना की ही माझी खास मैत्रीण आहे म्हणून मी फक्त तिच्यासाठी केअर करणार किंवा हा माझा मित्र आहे म्हणून मी करणार. तो कधीच तसं नव्हता आणि आजही तसं नाही आहे. सो इवन आज बघितलं तरी नाटकात पण तो तसंच आहे. सो लाईक कधी लाईक कोणी म्हणजे सेफ्टी बघणार, ते लोक पोचलेत की नाही, म्हणजे एव्हरीथिंग दॅट केअरिंग नेचर आणि सगळ्यांच्या बद्दल विचार करतो. सो तो फर्स्ट थिंग होतं जे मला खूप आवडलेलं त्याच्यात, आफ्टर डिम्पल्स. आणि ही हॅड दॅट करेज की कुठल्याही गोष्टीला ना तो सामोरी जातो, तो घाबरत नाही कधीच. आणि त्याचं बिग सपोर्ट ऑफ एक फॅमिलीला जे लागतं ना की एक खूप स्ट्रॉंग पर्सन, अँड मे बी तो त्याच्या वडिलांच्याकडूनच आलेला आहे ॲक्च्युली. बट हे दोन कॅरेक्टर्स आहे ना, ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड. सो I mean, I really loved it, like, because हे जे कॉम्बिनेशन आहे ना, इट्स अ व्हेरी रेअर कॉम्बिनेशन एका मेलमध्ये बघणं. बरोबर. शिल्पा, व्हेरी लव्हिंग ॲक्च्युली. ज्या पुरुषाला स्त्रीविषयी अत्यंत आदर आहे, जो तिची वेगळ्या पद्धतीने काळजी घेतो, सुरक्षितता घेतो, आणि ज्या स्त्रीला एखाद्या व्यक्तीबरोबर नेहमी सुरक्षित वाटतो, तो खरा 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 पुरुष म्हणतात ना. म्हणजे आणि आय एम सॉरी, मी मध्ये ना मी मराठीमध्ये एवढं हे बोलू शकत नाही बिकॉज आय बिलॉंग टू कन्नडा फॅमिली. अँड आता इंग्लिश किंवा हिंदी मध्ये जर असं. शिल्पा, मला वाटतं भावना फार प्रेमामध्ये ना, प्रेमाच्या गोष्टीत भावना फार महत्त्वाच्या असतात आणि त्या पोचल्या त्याला. प्रसाद, तुझ्या घरामध्ये सतत नाटकाचं वातावरण होतं. कसा घडलास तू खरं तर खूप लाडका मुलगा, म्हणजे बहीण जरी असली तरी तू लाडका, आणि मग एकदम इंजिनिअरिंग कॉलेज. तुला त्यावेळेला नाही वाटलं की आपण नाटकात काम करावं वगैरे, असं नाही वाटलं? नाही, मुळात मी कधी नाटकात म्हणजे शाळेत वगैरे केलं असेल, पण म्हणजे आय गेस 9वी नंतर जरा बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो, त्याच्यामुळे अभ्यास शाळा म्हणजे मी 2 अफॅक आणि बालमोहन विद्या मंदिरमध्ये होतो. सो बालमोहनमध्ये ते सगळं मेरिट आणि त्याचं हे होतं, त्या वेळेला जरा थोडं ते हे होतं. आणि नंतर मग मी रुपारेलला सायन्सला होतो, तिकडनं मग मी रामरावदीकला इंजिनिअरिंगला गेलो.
सो मला कधी नाटकाबद्दल म्हणजे मला कधी आवडही नव्हती किंवा आता हे कोणाला खोटं वाटेल, पण म्हणजे मी पप्पांची नाटकं बघायचो, बाकी नाटकं बघायचो, पण म्हणजे नाटक सिनेमा सगळंच बघायचो, म्हणजे आम्ही ॲज अ फॅमिली बघायचो. पण मला असं नाटकात काम करायला पाहिजे किंवा असं मला कधीच त्याची आवड नव्हती. आणि मुळात माझ्या आणि शिल्पाच्या म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कधी असं मी कधीच आयुष्यात एकांकिका बघितल्या नाही, केल्या नाहीत किंवा अशी सोकॉल्ड नाटकं जी काही राज्यनाट्य वगैरे हे की मी कधी बघितलं नव्हतं. आणि शिल्पालाही मच्छिंद्र कांबळी कोण आहे किंवा म्हणजे नवनाथ, म्हणजे माझं कॉलेजमधलं नाव नवनाथ आहे, सो तिला माझं काही बॅकग्राऊंड तिला माहिती नव्हतं. सो मुळात त्याच्यामुळे आमच्या म्हणजे टिल कॉलेज हा काही प्रवास किंवा पप्पा असताना मग नंतर पप्पा असताना नाटकं बघणं किंवा मग ती मच्छिंद्र कांबळींचं तिला सगळं माहिती होतं. पण आणि मी कधी नाटकात येईन आयुष्यात हेही कॉलेजच्या वेळी म्हणा किंवा त्याच्यानंतरही कधी शिल्पाला किंवा माझ्या कुठच्याच मित्रांना किंवा माझ्या फॅमिलीतल्या लोकांना कधीच वाटलं नव्हतं, कारण की तसं बघायला गेलं तर मला कधी इंटरेस्ट नव्हता. आश्चर्य की नाही. खरं तर किती म्हणजे चान्स सहज अगदी म्हणजे रंगमंच सहज उपलब्ध झाला असता असो. पण शिल्पा, तू म्हणतेस की प्रत्येक मैत्रिणींची किंवा आपल्या सगळ्या मैत्रिणींची काळजी घेणार, तर थोडं जलन वगैरे वाटायची तुला की नाही आता बस झालं वगैरे असं? तिने ते म्हणजे तिचं म्हणून ती जे बोलली ते मी फक्त मैत्रिणी नाही, माझा अख्खा जो ग्रुप होता, माझा मित्रपरिवार जो काही असेल म्हणजे त्यात नुसत्या मैत्रिणीच नाही, मित्रमैत्रिणी कोणी म्हणजे किती वाजता पोहोचले कॉलेजमध्ये म्हणा किंवा माझा एक आम्ही असे 50 मुलं म्हणजे मी माझे ज्युनियर असं आमचं ते म्हणजे आमच्या SUC नावाचं एक स्टुडंट युनियन काउन्सिलचं एक रूम असायची. सो आम्ही सगळे कॅन्टीनमध्ये म्हणजे तिकडे जी धमाल करायचं. सो ते आत्ताही आहे. म्हणजे आता मग समजा मित्रमैत्रिणी असतील, बॅकस्टेजवाले असतील, तर तिचं म्हणणं ते की केअरिंग आहे मी, कारण की मला ते लोकांची सेफ्टी आणि ते पटतं. सो दोन्हींचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते तिन्ही कॉलेजमध्येच बघितलं होतं. सो त्याच्यामुळे कदाचित ती प्रेमात पडली होती तेव्हा. कदाचित नाही हा म्हणजे तेव्हा म्हणजे आमच्या प्रेमाची पण गोष्ट अशी आहे की आमच्या जे मी म्हटलं की मुली खूप कमी असायच्या आणि आम्ही दोघांनाही म्हणजे एकतर चेंबूरला राहणारे दोघांनाही कम्युनिकेशनचं, ती महाराष्ट्रीयन नाही, ती कानडी. सो त्या याच्यामध्ये ते झालं आणि मग काय म्हणतो तो प्रवास तो चालू राहिला. शिल्पा, तुमच्या घरामध्ये एवढं आध्यात्मिक वातावरण होतं, इकडे सगळं वेगळं, नॉन व्हेजिटेरियन खाणारे वगैरे वगैरे, कसं ठरलं म्हणजे शिक्कामोर्तब कधी झालं की हाच तो? ॲक्च्युली वी सेलिब्रेट डेट 28 ऑगस्ट 1993. त्या दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं ओके फाईन, लाईक यु नो, कारण त्याच्या आधी आम्ही फ्रेंडशिपमध्ये होतो, लाईक एव्हरीथिंग मध्ये ते खूप हे होतं, सिम्पल चाललेलं. पण देन डेफिनेटली वी डिसाइडेड की वी लाईक ईच अदर, वी आर कम्पॅटेबल विथ ईच अदर, म्हणून आपण हे वी कॅन गो अहेड विथ द रिलेशनशिप. काय लग्नाचं कसं? तेव्हा मी कॉलेजमध्येच होतो. सो आम्ही जस्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो, आपण पुढे सरकाय जायचं म्हणजे आम्ही असं काय म्हणतो ते. पण मी माझ्या म्हणजे पप्पांना सांगितलं, मम्मीला सांगितलं, शिल्पाला घरी घेऊन गेलो, कारण दीदीला सांगितलं, ह्यानी इनफॅक्ट त्याच्या घरी सगळ्यांना सांगितलं. आणि प्रश्न असं होतं की माझ्या घरी कसं, आता कसं मग कसं मी माझ्या आई म्हणजे आय टूक सम टाइम, मी इमिडिएटली नाही सांगितलं त्यांना. आणि टू बी व्हेरी फ्रँक मला माहीतच नव्हतं की त्यांच्यासमोर ठेवू कसं ही गोष्ट, बिकॉज आई माझी कोल्हापूरची आणि माझे वडील कन्नडिगा, त्यांचं पण मराठी पण बट दे बिलॉंग टू सेम ब्राह्मण फॅमिली, सो इट वॉज ओके. आणि बिकॉज आमचे इंटरकास्ट होतं म्हणून मी त्यांना सांगितलं आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की माझ्या आईनी जर ओके बोलली आजीनी तर यू कॅन गो अहेड. अँड दे आर व्हेरी कॉन्फिडंट की ती नाही बोलणार. मीन लाईक यु नो, ती पण तशी तो ऑर्थोडॉक्स आणि होती. अँड टू आवर सरप्राईज तिला जेव्हा त्यांच्या घरी घेऊन गेलो तर आजीला म्हणजे मम्मी पप्पा तर तिला खूपच आवडले, कारण पप्पा बेसिकली खूप स्पिरिच्युअल आणि ना पप्पांचा ऑराच एकदम स्ट्रॉंग ऑरा आहे. आणि ते देवाचं सगळं तिने बघितलं आणि शी वॉज सो हॅपी. ती बोली येस हे खूप चांगलं आहे. आणि घरी सगळे अरे बापरे, आता आजीनी सांगितलं तर आता प्रश्नच नाही. इफ शी इज गिव्हिंग मी आवडलो, सो त्याच्यामुळे तिला खूप आवडला सांगितलं असं काहीतरी. मग तेव्हा ते झालं होतं आणि त्याच्यामुळे तिकडनं घरून होकार मिळाला
ज्याच्यासाठी आम्ही मग त्याच्यानंतर वी लाईक अरे म्हणजे एव्हरीबडी वाज कहाणी ट्विस्ट काहीच नाहीये थोडक्यात. उलट मला आम्हाला वाटलेलं इनफॅक्ट आम्ही सगळी तयारी फिर ऐसे बोलेंगे वैसे करेंगे, पण तसं काहीच नाही. आजीनी सगळं ते सिम्पल करून टाकलं. ओ किती गोड. छोड सगळं चांगल्या पद्धतीने झालं. वा 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 वा. पप्पांना आवडलीच होतीस तू? हो, पप्पांना खूप आमच्या घरी सगळ्यांनाच, म्हणजे उलट माझ्यापेक्षा लोक जास्त शिल्पावरतीच. पप्पांची फेवरेट ती प्रसापेक्षा मी फेवरेट. मम्मी, दीदी, माझ्या सगळ्या माझ्या आत्या, माझ्या म्हणजे आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये. आणि त्याच्यावर तिने ते उलट म्हणजे मला वाटतं कधी कधी घरी मीच जावई आहे आणि ती माझ्याकडची. सो ती तशी ती जेल चांगली झाली. म्हणजे मे बी थोडं हे असेल पण ती चांगल्या पद्धतीने. आत्ता म्हणजे मी खूप कमी नॉनव्हेज तेव्हाही खायचो, आताही म्हणजे माझं खूप कमी नाही खात, मी खातो जास्त, माझं स्पेसिफिक काहीतरी आहे. पण शिल्पा तिच्या घरी म्हणजे ती बनवतेही चांगलं, ती आणतेही चांगलं. सो तिला मासे, चिकन, मटन, नॉनव्हेज मला आणता चांगलं येतं, बनवता बनवता माझ्या आईला म्हणजे आपण ते ठीक आहे, त्याच्यात एक्सपर्ट मम्मीच आहे आजही अजून. बरोबर. शुभ मंगल झालं. त्याला आता 25 वर्ष झाली, त्याला जास्त 26 वर्षात. बरोबर. 98 साली तुमचं नोव्हेंबरला आता होणार. पण बेसिकली खाणं हाच एक इतका महत्वाचा गोष्ट असते ना की लग्नानंतर, की जिथे आपण मासे पाहिलेले नाहीत, कधी शिजवलेले नाहीत, तिथे जाऊन संपूर्ण नॉन व्हेजिटेरियन घरामध्ये प्रवेश करायचा. कसं जेल झालीस तू या घरामध्ये? तुला त्रास झाला का? ऍक्च्युली मी माझ्या माहेरी ना ते लोक बनवत नाही, पण माझ्या वडिलांनी खायला शिकवलं आम्हाला बिकॉज ऑफ ऑल हेल्थ. आणि ते बोलले की तुम्ही बाहेर खा पण प्लीज ट्राय टू इट. आईला बिलकुल आवडत नाही, शी इज व्हेरी स्ट्रिक्ट. आजही ती अजून अंड पण शिवत पण नाही, तर अशी परिस्थिती आहे. बट मी ह्यांच्या घरी गेल्यानंतर मला असं कोणी फोर्स नाही केलं की तू हे कर. आणि मला स्वतःहून ना मला एक शॉपिंग ही गोष्ट खूप आवडते. मग फिश असून दे, भाज्या असून दे, कपडे असून दे, आय एम लाईक मॅड आफ्टर इट. तुम्ही मला काहीही सांगा आणायला, मी इमिडिएटली जाऊन आणेन. आणि मम्मी होत्याच ना, आजही इवन शी कुक्स फ्रँकली स्पीकिंग फिश, आणि मला साफ करून देईन, आणून देईन, पण ते करता मला येत नाही अजून, मम्मीच करतायत. तर मी थोडं आपलं चिकन काहीतरी थोडं इकडे युट्यूब जिंदाबाद ते बघून काहीतरी शिकतं आणि करतं. हरकत नाही ना. छान कोणीतरी बनवतंय, कोणीतरी आणून देतंय ह्याच्यासारखं तिला समजतं. म्हणजे नॉर्मली मासे आणून देणं आणि ते फ्राय वगैरे आणायला कळतं. आय कॅन गेट एव्हरीथिंग फ्रेश. मालवणी ती बाकीचं ती बनवू शकते, म्हणजे जे काही बाहेर मला तेवढं ते कॉम्बिनेशन्स आणि एवढं कळत नाही, बट ठीक आहे. प्रसाद, लग्नाच्या आधी काय भेट दिलेलीस रे पहिली? मी वाशीला गेलो होतो आणि तिथे तेव्हा काहीतरी एक दुकान होतं, मला तर नाव नाही आठवत. तिकडनं मी तिला एक तो याचा ड्रेस गिफ्ट केला होता. काय गेस आहे मला तर ते काय कुठचा तरी एक याचा होता, तो एक स्पेसिफिक ड्रेस होता आय गेस ना. व्हाईट ड्रेस आणि एक टेडी बेअर दिलेलं, आणि टेडी बेअर दिलं. चला आठवतंय हेही नसे थोडके. नाही ते मला वाशीचं दुकानाचं नाव नाही आठवत, पण ते दिलेलं आहे. कारण आमचे सगळे मित्र आम्ही सगळे असंच गेलो होतो, तिची मैत्रीण होती, सो आम्ही तेव्हा गेलो होतो. प्रसाद, तिने तुला एक खूप सुंदर भेट दिलेली आहे, ती ओळखून दाखवलीस तर इथल्या इथे तुला 1000 रुपये रोख. चला काउंटडाऊन ना. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. माझी मुली, माझा मुलगा आणि मुलगा नाही. हा मग अजून लग्नाच्या आधी म्हटलं मी. लग्नाच्या आधी. हा मग हे मी हा लग्नाच्या आधी दिलेली आमची ही जागी झाली ना त्याच्यातनं, तुझं काही खरं नाही. आधी दिलेली भेट 100. तिने ती उलट खूप गिफ्ट द्यायची. खूप नाही, ती एक अशी खूप सुंदर आहे. शिल्पा ओपन काय हरलाय तो. तूच आता मला 1000 था जिसपे आय लव्ह यू करके तीच विसरलास तू. पण ती उलट म्हणजे मी खूप असा, म्हणजे मला गिफ्ट, म्हणजे मला शॉपिंग बिलकुल आवडत नाही. म्हणजे त्या बाबतीत आम्ही दोघांना नॉर्थ आणि साऊथ बोलत. पण मला असं म्हणजे मी गेलो तर मी जे हवं ते घेऊन येतो. आणि मला गिफ्ट करायला म्हणजे मला मी तिला उलट बिचारी ती नेहमी म्हणते की मी तेव्हा उलट चुकले होते की तू फर्स्ट टाइम मला गिफ्ट दिलं होतं. पण त्याच्यानंतर म्हणजे तिला काय हवं ते तिला घ्यायला म्हणजे मला ते शक्य होत नाही आणि माझा तेवढा पेशन्स लेवल नाहीये. पण ती गिफ्ट मध्ये तेव्हा आपल्या ते आर्चिडची कार्ड्स यायची. पण ह्याच्यात इम्पॉर्टंट हे की त्याच्या लक्षात नाहीये. तिने एवढी मला एवढं लक्षात तिने एवढ्या गिफ्ट तिने दिल्या होत्या. म्हणजे उलट माझ्या घरी म्हणजे
तेव्हा म्हणजे ती यायची नाही माझ्या बर्थडेला वगैरे. सो ती माझ्या मित्रांकडून ती गिफ्ट पाठवायची माझा त्याच्यामध्ये. सो तिने एवढ्या गोष्टी म्हणजे ती गिफ्ट करण्यामध्ये ती एक्सपर्ट आहे. ती आजही एक्सपर्ट आहे. उलट काही कोणाला द्यायचं असेल काय असेल तर ती उलट तिचा चॉईसही चांगला आहे ऑफकोर्स. म्हणजे ती शिल्पा आहे, ती शिल्पा आहे. ती आपल्या घरी आली, पण आपल्या घरी आल्यानंतर खरं तर बाहेरून आलेली ही मुलगी आहे का वेगळ्या कल्चरमधून आलेली मुलगी आहे, आपलं एक सेट असतं म्हणजे मुलाच्या घरचं सगळं सेट असतं. ही माझी आई, हे माझे वडील, त्यांच्या म्हणजे त्यांचे राग, त्यांचे हे प्रेम करण्याची पद्धत सगळं आपल्याला माहीत असतं. पण एक घर सोडून आलेली मुलगी, नंतर पुन्हा इंटरकास्ट मॅरेज, खाणं पिणं, कसं तिला सांभाळून घेतलंस? म्हणजे काय तुला लग्नानंतर वेगळं तिचं स्वागत? काहीच सांभाळून नाही घेतलं, सगळं घेतलं ते मम्मी आणि पप्पानी. तेच बोललो की ती उलट मुलगी म्हणून जास्त आमच्या घरात आहे. मीच कारण ती आधीपासून म्हणजे घरच्यांना उलट माझ्यापेक्षा मलाही काही जर समजावायचं असेल तर आमच्याकडे घरी उलट म्हणजे पप्पा म्हणजे माझी फॅमिलीच नाही पण माझे मित्र पण जर असेल तर त्यांना माहिती आहे की शिल्पानी जर सांगितलं, कारण माझा स्वभाव जरा थोडा शॉर्ट टेम्पर असं नाही, पण मला काही गोष्टी पटतात काही नाही पटत. सो माझे जे जवळचे मित्र आहेत जास्त म्हणजे कारण मला ते बोललो ना माझा पेशन्स लेवल जरा कमी होते किंवा आहेत. सो त्याच्यामुळे मला राग पटकन येतो आणि मग त्याच्यामध्ये बरीच नाती हे होतात. मग ते काही माझे मित्र म्हणजे आता बऱ्यापैकी काही मित्र टिकून आहेत अजूनही, म्हणजे आमची शाळेपासूनची मैत्री ती अजूनही टिकून आहे. पण मग काही जर झाला प्रॉब्लेम, मग दीदी असेल, मम्मी असेल, पप्पा, दीदी एकटीच आहे जे त्याला सांभाळू शकते किंवा म्हणजे मग शिल्पाकडून ती लोक मग सांगायचे किंवा हे. आणि माझ्या म्हणजे टचवूड बाकी ठिकाणी नणंद भाऊचे प्रॉब्लेम असतात, माझ्याकडे दीदी आणि शिल्पा दे आर लाईक म्हणजे माझ्या विरुद्ध जे काही घरी जर कट हे होतं षडयंत्र मम्मी ही लोक सगळ्यांना असतात आणि मी एकटा. कारण की म्हणजे इव्हन पप्पा गेल्यावरती पण म्हणजे यात म्हणजे मम्मी, दीदी आणि शिल्पा या तिघांनी मला म्हणजे ते तिघ जण उलट होती की ज्यांना खरंच वाटलं नाही की मी नाटकात म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तू कसा तुला मॅनिप्युलेशन जमत नाही, तुला तुझा स्वभाव वाईट आहे, सो तू कसा येशील. म्हणजे मलाही तेव्हा वाटलं नव्हतं. पण आम्ही जे पाहतोय प्रसादला म्हणजे एक प्रेक्षक म्हणून, रसिक म्हणून आणि मित्र म्हणून, तो खूप आतला सच्चा आहे, म्हणजे तो खरा आहे. त्यामुळे तो खूप तोंडावर जे असेल ते बोलतो, म्हणजे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, शॉर्ट टेम्पर्ड नाही आहे. त्यामुळे 2 मिनिटं वाईट वाटलं ना तरी तो काय म्हणतोय त्याचं मर्म जर कळलं तर तो प्रसाद अगदी सच्चा मित्र होऊनच जातो. त्यामुळे मला वाटत नाही की तो शॉर्ट टेम्पर वगैरे आहे. म्हणून तर पप्पांनंतर 17 उत्तम दर्जेदार नाटकं देणं ही काही सोपी गोष्ट नाही. पप्पा आणि तुझं खूप सुंदर नातं होतं, म्हणजे तुला नाटकात पण काम कर वगैरे म्हणून ते सांगायचे. पप्पानी इनफॅक्ट मला खूपदा, तेव्हा मी LNT मध्ये काम करायची सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, आणि पप्पा माझ्या मागे खूप लागले होते, एक कॅरेक्टर आपण डेव्हलप करूया कन्नड. मी म्हटलं पप्पा मला मराठी येतं, मी जाऊन बोलू काय? तर ते बोलले नाही आपण कन्नडा कॅरेक्टर क्रिएट करूया आणि तुला पाहिजे तसं आपण एक नाटक. मी म्हटलं पप्पा आत्ता नको. अँड देन ॲक्च्युली आम्ही डिसाईड केलं होतं, मला म्हणजे दुसरी कृष्णा झाली, मग आम्ही डिसाईड केलं होतं की त्याच्यानंतर ना LNT मधून पण मी ब्रेक घेतलं होतं. एकदा थोडं ते सेटल झालं की आय विल गो इन टू, बिकॉज मला पहिल्यापासून ना स्टेज खूप आवडायचं. आता म्हणजे विथ टाइम आय कुड नॉट डू, पण मी आमच्या कॉलनीमध्ये सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेट करायची, इंजिनिअरिंग मध्ये पण. मला आय यूज टू लव्ह स्टेज असं होतं. म्हणून पप्पा मला बोलले होते, पण बॅड लक पप्पांचं हे झालं, मग एव्हरीथिंग स्टॉप्ड. पण तिला म्हणजे तिचं ते कुठेतरी आपण म्हणतो तो कनेक्ट असतो, म्हणजे ती ऑल ऑफ अ सडन ती एका वेगळ्या ह्याच्यातून बॅकग्राऊंड मधून, पण तिला उलट स्टेजचं किंवा याचं हे जास्त म्हणजे ती खूप चांगल्या म्हणजे चांगली ऍक्टिंग किंवा ती जबरदस्त करते. आधी करायची थोडी ती हे करायची, म्हणजे आय एम नॉट गुड ॲट दॅट, पण ती खूपच तिला आणि जे वाटतं ते डायरेक्ट फेसवर दिसतं असं आहे त्याचं. अभिनय नाही ना, मी अभिनय नाही करू शकत, खऱ्या आयुष्यात स्टेजवर पण नाही करून घेतो. शिल्पा, आज कानडीमधून त्याला प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं करशील? ಪ್ರಸಾದ್ ನೀ ನನ್ನ ಆಯುಷ್ಯ ಒಳಗೆ 25 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನೀ ಬಂದ. ಆ್ಯಂಡ್ ನಾ ಗಾಡಿಗೆ ಭಾಳ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಇದ್ದೀನು.
ಆಲ್ 7 ಜನ್ಮ ನೀ ನನಗೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ನಾ ದೇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನೋ, ಮತ್ತು ನಾನು ನಿನಗೆ ಭಾಳ 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 ಪ್ರೀತಿಸ್ತಿದ್ದೀನಿ. देवाने तुला तथास्तू म्हटलेलं आहे. तुला चालेल ना पुढची 7 वर्ष, 7 जन्म? 7x7 चालेल ना? काही प्रॉब्लेमच नाही ना. मला काही प्रॉब्लेम. शिल्पा, सगळं छान चाललेलं असतं आणि मग खरं तर असं होत राहतं. पप्पा गेले त्या दिवशी पण तू त्यांच्या जवळ होतीस. तुला आठवतोय तो सगळा दिवस? हो हो. म्हणजे इनफॅक्ट दीदी पण होती. जसं मी बोलले ना, आमच्या घरी आम्ही खूप कम्युनिकेशन गप्पा खूप मारतो. आणि त्या दिवशी पण रात्री पप्पा काय बोलले की मला उद्या सकाळी जायचं नाहीये, तर चल आपण गप्पा मारूया. आणि कृष्णा वॉज ओनली 2 months. बापरे. आणि तिला म्हणजे मला ताप होता, तरी मी तिला घेऊन मी, मम्मी, दीदी, प्रसाद, पप्पा सकाळी 4 पर्यंत गप्पा मारत बसलेलो. म्हणजे लिटरली मी अशी तापात होते, पण आम्ही खूप गप्पा मारायचो. आणि ऑल ऑफ सडन आणि ते बोलले की मी नेक्स्ट डे काय लवकर नाही उठायचं, तर तुम्ही आराम निवांतात म्हणजे हे करा, उठा म्हणून. मग त्या दिवशी मग दुपारी ते जेवले आणि आमच्या समोर. आणि माझा मुलगा छोटा होता, दीदीचा मुलगा पण छोटा, तर ती काय बोलली की चल आपण, मी त्या दोघांना पिक्चरला घेऊन जाते, पप्पांना झोपून दे, पप्पांना शोला जाण्याच्या आधी मी येईन. आणि ती नेमकं त्या 2 दिवसातच ती आमच्याबरोबर जास्त वेळ होती. आणि पिक्चरवरून ती आली आणि पप्पा बोलले मी झोपतो, तू कृष्णा आणि तुम्ही बाजूलाच राहा. तर मी, मम्मी, कृष्णा सगळे आम्ही पप्पांच्या बाजूला. आणि पप्पा जे झोपले ना ते आम्हाला माहीतच नाही, ते ऑलरेडी गेले होते. तो एवढा शॉकिंग होता ना. आणि दीदी जेव्हा आली तेव्हा तिला कळलं, ती उठवायला गेली त्यांना. नाही तर पप्पांची झोप म्हणजे एकदम अशी क्विक. आणि ते उठतच नव्हते. आम्हाला एवढं म्हणजे वी रिअली गॉट स्कॅर्ड देन. दॅट वॉज, पण ते एकदम वाईट झालं त्या दिवशी. आजपर्यंत तो सीन मी विसरूच नाही शकत. एकदम शॉकिंग. कार्डियक अरेस्टला तुम्ही काही करू पण शकत नाही. आणि त्यांना हार्टचं कधी त्यांची हिस्ट्री नव्हती. त्यांना डायबिटीस होता, पण त्या डायबिटीसमुळे त्यांना तो कार्डियक अरेस्ट आलेलं समजलं नाही. ते डॉक्टर सगळे जवळ. आणि त्या दिवशी रविवार होता, सो रविवार असल्यामुळे ते आमचे बाजूचेच. पण ते नेहमी बोलायचे शेजारी मी शो करता करता जाईन. म्हणजे माझं एक इच्छा आहे की मी आयुष्यभर शो करेन. मला प्रोडक्शन हाऊस म्हणजे माझं चालूच. हे त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण तमाम रसिकांचं इतकं नुकसान झालं. याच मंचावर धिंगाणा घालताना आम्ही पाहिलेलं आहे, पण आमची हिंमत नसायची त्यांना जाऊन भेटायची. बरेच आर्टिस्टांना बाबूजी पण म्हणायचे. तेव्हा मला कळायचंच नाही की मच्छिंद्र कांबळींना बाबूजी का म्हणतात. तर एका अभिनेत्रीने सांगितलं हे रंगमंचा नाट्यसृष्टीतले बाबूजी आहेत आणि ते संगीतकार बाबूजी आहेत. त्यामुळे खरंच रसिकांचं खूप 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 नुकसान झालं. कट टू प्रसाद, एक असा निर्णय घ्यायची वेळ आली की तू त्यावेळेला रिअल इस्टेटमध्ये होतास, तुझे कॉम्प्युटर क्लासेस होते, भरपूर तू वेगळं काही करत होतास. भद्रकालीची इतकी मोठी जबाबदारी. भद्रकाली म्हणजे काय रे, म्हणजे साक्षात भद्रकालीचा आशीर्वाद घेतलेली ती संस्था, त्यामध्ये यायचं का, कसं ठरवलंस? म्हणजे काय तो खरा आयुष्याचा ट्विस्ट आहे खूप मोठा. ऍक्च्युली मी येणारच नव्हतो. मला कारण मला नाटकं मी बघायचो, पण मला असं काही म्हणजे मी पप्पांनाही सांगायचो तुम्ही करू नका, किंवा का तुम्ही आता या म्हणजे डायबिटीस आणि त्या सगळ्याच्यामध्ये तुम्ही 2-4 प्रयोग करा संडेचे. आणि ते त्यांचं पॅशन होतं. पण आय डोंट नो, ते आपण म्हणतो नियतीच्या मनात काय असतं. आणि लोक म्हणायला लागले की भद्रकालीचं काय होणार पप्पा गेल्यावरती. आणि आम्ही म्हणजे ते पेपरमधून म्हणजे अग्रलेख, बऱ्याच जणांचे अग्रलेख आले होते आणि सगळं होतं. आणि मी विचारही केला नव्हता, पण नंतर म्हटलं पप्पांचं भैया हात पाय बसले तेव्हा नाटक चालू होतं, त्याचे 101 प्रयोग झाले होते, 102वा प्रयोग ज्या दिवशी होता आणि पप्पा गेले. सो म्हटलं आपण एक 100 प्रयोग करूया आणि नंतर मग बंद करून टाकतो. म्हणजे ते जी लोक होती ते सगळं हे करूया. पण मग ते 100 प्रयोग करायचं तर तेव्हा घरच्यांनी म्हणजे इव्हन शिल्पा, मम्मी, दीदी तिघांनी सांगितलं की अरे बघ तुला ते काही म्हणजे मी पप्पा असताना मी कधी गेलोही नाही. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीला लोक या इंडस्ट्रीमध्ये जास्त ओळखायचे. म्हणजे दीदी जायची त्याच्यामध्ये दीदीला सगळ्यांना जास्त ओळखायचं. मी हार्डली कधी आम्ही नाटक बघायला गेलो तर लोक ओळखायची. पण गॉड नोज काय झालं काय, म्हणजे मला तर तेव्हाही मला वाटलं नाही. पण तेव्हाचे लोकांनी म्हटलं की बाबा काय होणार भद्रकालीचं. सो त्यामुळे मला वाटतं तो एक काय म्हणतो ते, मला असं कोणी नाही म्हटलं तर ते करायची एक वेगळी तेव्हा असं वाटलं. आणि मग ते
जे चालू झालं तो मग आम्ही मला वाटतं लगेच पप्पा गेले सप्टेंबर 30ला. डिसेंबरला भैया हातपाय पसरी करू, मग मंगेश कदमला विचारलं आणि मग ते परत रिवाईव्ह केलं. मग तो केल्यावरती पण मी भैयाचे 100 प्रयोग करून बंद करणार होतो. मग लोक बोलली की अरे वस्त्रहरण पप्पांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं होतं. मग तो 5000वा प्रयोग मग ते चालू केलं. मग ते परत तो 5000वा शो केला 2009ला, ते परत बंद केलं. आणि तेव्हा नंतर मी म्हटलं की चल आता बंद करूया. मग ते काही ते सुरू झालं. मग सुखांशी बांधतो आम्ही, मग ते सुरूच झालं. ते आता अजून 17 वर्ष. म्हणजे मला कसं सांभाळलंस त्याला, म्हणजे त्याचं छान व्यवस्थित एक वेगळ्या बाजूला चालू होतं. पप्पा गेलेत, भद्रकाली त्यांनी सुरू ठेवायची नाही ठेवायची आणि त्याची मनस्थिती कसं सांभाळलंस त्याला, म्हणजे आणि पुश कसं केलं? फर्स्ट थॉट जी माझ्या डोक्यात आलं की पप्पानी भद्रकालीला एक म्हणजे भद्रकाली ही एक मोठी लेगसी आहे विच हॅज टू गो फॉरवर्ड. म्हणजे आज जसं मी बोलते ना, खूप कमी लोकांच्या नशिबात ती लेगसी असते. अरे वा. आणि तसं आमच्या ह्याच्यात आलं आणि मे बी इन अ व्हेरी बॅड वे की पप्पा नाही आहे, त्याच्यानंतर आम्हाला ते हे करावं लागलं. बट एक इच्छा होते ना की नाही, दिस हॅज टू रन, लाईक की हे चाललंच पाहिजे. आणि आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की प्रसादचं एक आहे, ज्या गोष्टी तो हातात घेतो ना तो खूप चांगल्या म्हणजे मी त्याला ऑलमोस्ट तेव्हा तरी 10-12 वर्ष झाली होती, पण एवढ्या सगळ्या वर्षात मी त्याला बघितलं, कुठली गोष्ट घेतली की तो 100% त्या गोष्टीला ना पुढे नेतो. पुढे नेतो आणि न्याय देतो. 100% सपोर्ट होता माझा, 100% सपोर्ट होता. असं नाही वाटलं की कुठे पप्पाच किती. आय फेल्ट बॅड बिकॉज ही वॉज नॉट देअर, बिकॉज त्यांच्या गायडन्सच्या अंडर जर गोष्टी झाल्या असतात. पण त्याच्यात एक होतं, मम्मी वॉज कम्प्लिटली इन टू इट. तो मम्मीनी खूप सपोर्ट केला प्रसादला. कारण कसं आहे ना, पप्पांच्या सगळ्या गोष्टी मम्मी सांभाळायची. सो ऑफिसच घर होतं, कॉन्ट्रॅक्ट शोज असतील, म्हणजे तेव्हा फोनवरती लँडलाईनवर मम्मीला उलट जास्त म्हणजे व्यवहार असतील काय, कारण की आमचं घरच ऑफिस असल्यामुळे मम्मीला ते जास्त माहिती होतं. पण तिलाही म्हणजे मम्मी दिदी शिल्पाला पण त्यांना वाटलं तर मी 100 प्रयोग करून, आणि मलाही त्याच्यामध्ये म्हणजे माझे जे जवळचे मित्र आहेत त्या सगळ्यांना माहिती होतं की मला काही याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही. मला हा ऍक्टिंग करत नाही ना, हा नक्की करणार. म्हणजे ती म्हणजे अँड पीपल ट्रस्टेड हिम. इनफॅक्ट ते पण मी खूप अप्रिशिएट करते आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. बघ, पप्पांच्या मागे एक खंबीर स्त्री, प्रसादच्या मागे एक खंबीर स्त्री, आणि तुमच्या सगळ्यांच्या मागे भद्रकाली देवी आहे. त्यामुळे खरं तर मला वाटतं मी निमित्त आहे. पप्पांमध्ये तरी ती गॉड गिफ्ट होती की त्यांनी ती मालवणी बोलीभाषा 7 समुद्रापार पोहोचवली. माझं बेसिकली म्हणजे माझं शिक्षण असेल किंवा जे कोणी मला ओळखतात, म्हणजे आज जर कोणाला सांगितलं तर लोकांना खोटं वाटेल, पण मला खरंच, मला तेव्हाही नाटकाची आवड नव्हती. म्हणजे आताही असं, म्हणजे आता ते पॅशन झालं ती गोष्ट वेगळी आहे, पण असं काहीतरी मला येऊन या म्हणजे मी आजही तेच सांगतो. मी परवा एका इंटरव्ह्यूमध्ये मी तेच बोललो की मी नर्सरीतच आहे, कारण पप्पा जे करून गेलेले आहेत ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी ते कोणाला प्रूव्ह नाही करायला आलो. म्हणजे मी मराठी रंगभूमीवरती की बाबा मला काहीतरी माझं खूप मोठं काहीतरी स्वप्न होतं किंवा काय होतं, माझी स्वप्न काय होती तिला माहिती आहेत, आणि मी असं कधी एका फ्रेममध्ये कधी काही हे केलेलं नव्हतं. सो मी जे काही करतोय ते माझ्यासाठी आय थिंक ते डेस्टिनी आहे की नियतीच्या मनामध्ये जे आहे ते मी फक्त निमित्त मात्र आहे, असं माझं म्हणणं आहे. पण लाखो रसिक प्रेक्षकांचे इतके भरभरून तुला आशीर्वाद आहेत की तू ही लिगसी पुढे नेलीस. प्रसाद, त्यावेळेला सुद्धा अशी टीका झालेली की मच्छिंद्र कांबळींचा मुलगा कधी आला पण नाही नाटकाच्या प्रयोगाला, त्याने पाहिलं पण नाही, हा काय चालवणार आहे, अशी बारीकशी टीका होत होती. करेल 100 आणि बंद करेल, त्या सगळ्याला तू छेद दिलास. हे सगळं जाऊ दे, टीका तर होत असते, पण बॅकस्टेज पासून सगळं बघायचं, त्या लोकांचा, कलाकारांचा विश्वास संपादन करायचं किती टफ गेलं तुला? टफ तर आहेच. म्हणजे कुठच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा बिझनेस करता, म्हणजे बिझनेस करणं हाच एक मुळात खूप मोठा आणि अशा वेगळ्याच वाटेवर, आणि प्रत्येक बिझनेस हा गॅम्बल आहे. म्हणजे मराठी म्हणजे नाटक शेवटी हे करणं हे एक जुगारच आहे तो. आणि मी आधी केलं तेव्हा मी तेच म्हटलं की भैया जेव्हा केलं तेव्हा लोकांचं म्हणणं होतं की म्हणजे ते 100 प्रयोग मी करेन की नाही माहिती नाही, पण तेव्हा टचवूड त्या सगळ्या याच्यामध्ये ते 300च्या वरती प्रयोग झाले. वस्त्रचा तो 5000वा प्रयोग झाला. आणि त्याच्यानंतर लोकांचं असं म्हणणं होतं की अरे हे तर म्हणजे पप्पांनी म्हणजे बाबूजींनी जे केलं तेच प्रसाद करतोय.
सो मी ते बंद केलं होतं सगळं, म्हणजे ते वेस्टर्नची रिप्लेसमेंट आणि ते म्हटलं त्याचे तेव्हा 5,180 प्रयोग अजून मी 5,000 नंतर केले आणि मी बंद केलं. आणि आम्ही रिलॅक्स, मी काही हे करायचो. आणि तेव्हा एक 2011 मध्ये अशी वेळ आली होती की मी भद्रकाली बंद करून मी माझं जे काही काम आहे ती मी माझी चालू ठेवीन. पण मग सुखांशी मग ती लोक बोलायला लागले की अरे प्रसाद, मला एक बेसिक मायामधली ती खोड असेल की कोणी मला असं डिवचलं की मग मला जरा थोडं ते जेवढ्या स्ट्रॉंगली डिवचतील तेवढ्या स्ट्रॉंगली मी परत बाउन्स बॅक करतो. सो मग सुखांशी भांडतो आम्ही, ते नाटक आलं, मग बेचकी आलं, नांदी आलं, कुमुद प्रभाकर आपटे आलं, समुद्र आलं, सुखांशी नंतर परत शेखर खोसला आलं, नंतर मास्टर ब्लास्टर गेला उडत, मग देवबाबई आलं, मग सोयरे आलं, गुमनाम आलं, सो देव माणूस आलं. आणि मग परत आता त्याच्यामध्ये वेस्टर्न पांडगो आणि हलकं फुलकं ही रिवाईव्ह मी केली. पण मग ते काय एकावरती एक कोणतरी काहीतरी बोललं की मग आपण काहीतरी करतो, असं करत करत ते चालू राहिलं. म्हणजे आता आम्हाला कळलेलं आहे, तुला थोडं डिवचलं ना की 17चे 27, 27चे 37 असं करत तुझा प्रवास छान सुरू होणार आहे. शिल्पा, या 17 नाटकांमध्ये सगळ्यात तुला आवडलेलं नाटक कुठलं आहे प्रसादचं? प्रसादचं म्हणजे संगीत देव भाबळे. माझ्या एकदम मनाच्या ह्याच्यात येते, बिकॉज मी ते नाटक बघितलं ना तर मी एकदम हे होऊन जाते, त्याच्यात गुंग होऊन जाते. आणि तुला ते कळतंय आहे आणि तुला ते आवडलं आणि तू त्याच्यामध्ये आय एम रिअली सरप्राईज. खरे खरे खरे. पण तेव्हा तिन्हीच सांगितलं, म्हणजे त्या पहिल्या प्रयोगाला देवबाबळीच्या दिनातला होता आणि हार्डली 15-20 लोक होती. सो तेव्हा ती मला म्हणाली की नाटक संपल्यावरती ती बोलली, कारण मला माहिती नाही, मी नॉर्मली बुकिंग विचारत नाही आणि मला माहिती नव्हतं की लोक किती समोर आहेत ती. आणि जेव्हा ही लोक भेटायला आली तेव्हा मम्मी आली, शिल्पा आली, सगळे, आणि काही 15-20 लोक होती जी तिकीटं काढून आलेली होती, तिकीट काढून जो ऑडियन्स होता नॉर्मल, तेही मला भेटले आणि घरचेही भेटले. त्याच्यामध्ये शिल्पा, मम्मी आणि दिदी यांचं म्हणणं होतं की आपण कधी हे नाटक थांबवायचं नाही, म्हणजे आपल्यामुळे. आणि तेव्हा ते आम्ही जवळजवळ 80 प्रयोग ते हॅमर केल्यावरती ते नाटक म्हणजे माझ्या करिअर मधलं चांगलंच होतं, सगळ्यांच्याच साठी ते चांगलं होतं. पण त्या नाटकाने मास पण दिला आणि क्लास पण दिला, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये त्या आल्या. सो पण प्रसाद, त्यावेळची जी परिस्थिती ती नाटकांची वगैरे, एका बाजूला हास्य निर्मितीचे नाटकं चालू होती, एका वेगळ्या बाजूला वेगळे वेगळे. तुला देवबाबळी मुळात हा विषय करावासाच का वाटला ते सांग मला, म्हणजे काय झालं नक्की? नाही, देवबाबळी नाही, माझी सगळीच नाटकं असेल, सुखांशी असेल किंवा कुठची, म्हणजे मला तर माझी सगळीच नाटकं आवडतात. माझा देवमाणूस हे माझं सगळ्यात आवडतं नाटक असेल. पण देवबाबळीच्या वेळी पण मी काही ती एकांकिका बघितली नव्हती. मला त्यांनी आनंदोक जो संगीतकार होता देवबाबळीच्या एकांकिकेचा आणि प्राजक्त, ते दोघं जण मला भेटले आणि तो मला बोलला की अरे तुम्ही बघाल का? तर मला ते बघायला काहीतरी माझा वेळ नव्हता आणि मला ती बघता आली नव्हती एकांकिका. तर म्हटलं मला तू 1 लाईन सांग. त्यांनी मला 1 लाईन सांगितली. सप्टेंबर 2017ची ती गोष्ट होती याला. आणि मग मी त्याला म्हटलं की अरे म्हणजे ती 1 लाईन मला आवडली की अवली आणि रखुमाई आणि त्यांचं तुकाराम आणि विठोबाचं असलेलं एक इंटरपर्सनल रिलेशनशिप, आणि ती आजही कंटेम्पररी आहे. तर मी त्याला म्हटलं तू ही एकांकिका तर तू मला नाटक लिहून पाठव त्याचं. आणि मी त्याला म्हटलं की संगीत नाटक मला करायचंय, पण मला ते टिपिकल संगीत नाटक करायचं नाही की जे वर्ष चालत आलंय. तर तू काय करतोस ते तू मला पाठव. आणि मग जेव्हा त्यांनी मला ते पाठवलं तर मला वाटलं की नाही आपण हे नाटक करूया. पण ते करताना मला वाटलं नव्हतं की हे नाटक एवढं अद्भुत होईल. शिल्पा, आता थोडासा ग्लॅमर असा असलेला प्रसाद झालेला आहे, म्हणजे पूर्वीचा तो प्रसाद वेगळा. आता सगळ्या सुंदर दिसणाऱ्या हिरोईन्सना काय काय सांगत असतो. थोडं जलन वगैरे होते की नाही तुला? नाही नाही, मी पहिल्यापासून आय एम नॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह वाईफ और असं नाहीये. बघा, आय ट्रस्ट हिम. काही काही गोष्टी तुला आता सांगितल्या ना तर मग पण ती उलट म्हणजे तिचा माझ्यावरती खूपच जास्त विश्वास आहे असं माझं नेहमीच म्हणणं आहे. कारण आम्ही कधी असे फोन करत नाही की बाबा हा म्हणजे मी रात्री जेवायला येणार की नाही हे टेन्शन असतं. कारण तिला माहिती आहे मी अदर दॅन काम मी कुठे, म्हणजे मी असं कधी कुठच्या नाक्यावरती उभा राहिलो किंवा कुठेतरी राहिलो, मी नसेल काम मी आधी म्हणजे या क्षेत्रात यायच्या आधी मी माझं काम झालं तर मी आपल्या घरी आलो. कारण मला ते म्हणजे आय एम व्हेरी मच काय म्हणतो आपण, मला ते घरचं जे एक ॲटमॉस्फिअर आहे ते मला खूप आवडतं. कारण की त्याच्यामुळे आणि हा किंवा आम्ही कुठेतरी बाहेर जेवायला गेलो किंवा काय गेलो तर माहिती आहे मी कामांशिवाय म्हणजे मी माझ्या प्रयोगांनाही नॉर्मली जात नाही. आता काही आता वेस्टर्नचे आता हे जे प्रयोग आहेत त्याला वगैरे मी जातो म्हणून. अदरवाईज देवबाबळीचे पण 500 प्रयोग मी केले किंवा माझ्या अख्ख्या आत्ताच्या या 17 वर्षामध्ये मी जवळजवळ 4000च्या आसपास प्रयोग केले असेल.
मी हार्डली 400 प्रयोगांना वगैरे मी कुठेतरी बाहेर म्हणजे प्रयोगांना म्हणून मी गेलो असेल, नाहीतर मी एकदम असं तसा खूप काय म्हणतो आपण गुड बॉय नॉट गुड बॉय म्हणजे असं प्रत्येक माणूस हा म्हणजे आणि तिला विश्वास आहे म्हणजे मी कुठेही गेलो आणि तिला हे माहिती आहे की बाबा मी कितीही काही झालं, कारण मी असं खूप म्हणजे मला दौरे हे मला स्वतःलाच जमत नाही, कारण की त्याच्यामुळे इनफॅक्ट त्याला काय मुलांना पण तेच सांगते, कीप मी अपडेटेड बस, की बाबा तिला माहिती असते की बाबा म्हणजे मला इंटरेस्ट नाही कोणाबरोबर काय, मुलांना पण मी तेच सांगते. बिकॉज कसं असतं ना, वी आर ॲट होम, तो आम्हाला माहित पाहिजे बाबा तुम्ही उद्या कुठे आहात. खरं नातं आहे म्हणजे नवरा बायको काय, प्रियकर प्रेयसी काय, जे काय जे. आणि तिला कॉलेजमध्ये माहिती होतं, म्हणजे उलट आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की कारण मी महाराष्ट्र म्हणजे मी मराठी, ती कानडी आणि आम्ही खूप वेगळ्या डिफरंट बॅकग्राऊंड्समधून येतो आणि त्या वेळेमध्ये 93 वगैरे त्या काळामध्ये अशी ज्यांची काही अशा जोड्या जुळल्या त्या लग्न करतीलच असं नव्हतं. आमच्या कॉलेजमध्ये ज्या काही झाल्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम आम्ही 2च हे असू मित्र, म्हणजे मी आणि माझा अजून एक मित्र यांचं की ज्यांचं आमचं लग्न झालं, बाकीचं पुढे प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. सो तेव्हा कोणाला खरं वाटत नव्हतं की आमचं लग्न होईलही. सो टचवूड आता 31 वर्ष या सगळ्या पाठीमागे विश्वास म्हणजे फूस झालं माझा, म्हणजे हा बेत जो होता भांडण लावायचा तो सुद्धा माझा गेलेला आहे. तिचं तर म्हणणं असेल की बाबा उलट म्हणजे ती उलट मला उलट ती एनकरेज करेल, म्हणजे तिला असं खूप वाटायचं की म्हणजे पण तिला माहिती आहे मला ग्लॅमरचं मलाच पप्पा असतानाच मला अट्रॅक्शन होतं, मला आजही अट्रॅक्शन नाही. आम्ही आय एम कम्फर्टेबल. नाही असं नाही, सहज सुलभ भावना असते मुलींची की अरे सगळ्या सुंदर दिसणाऱ्या ते बघते कशी करते ती सुंदर दिसणाऱ्या सगळ्या मी सुंदर दिसा म्हणजे मी हे राहिलं पाहिजे असं काही मला काही हिरो म्हणजे मला ते ग्लॅमर मध्ये मी खूप असं की नाही, मला उलट बेटर वाटतं की आपण म्हणजे मला फोटो किंवा असे इंटरव्ह्यूज वगैरे खूप काय म्हणतात. पण उद्या शिल्पा हिरोईन झाली तर तुला काय वाटेल? आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह, म्हणजे त्या बाबतीत शिल्पा आय एम म्हणजे तिला मी तिच्याबद्दल, माझ्या बहिणीबद्दल, माझ्या मुलीबद्दल मी खूप पॉझिटिव्ह आहे. नाही म्हणजे ती करेल त्याच्याबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह माझं मी ओव्हर प्रोटेक्टिव्ह म्हणजे दॅट इज अ प्रॉपर वर्ड. मी खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे म्हणजे करेक्ट शब्द. मी कॉलेज पासून मी तिची बहीण आमच्या कॉलेजमध्ये होती, सो तिला कोणी रागच केलं नाही, कारण की एवढं तो ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस माझा असायचा. त्याच्यामुळे तिला बिचारीला कधी आयुष्यात तीच नाही तिच्या अख्ख्या ग्रुपला कोणी रॅगिंग केलं, त्याच्यामुळे तिला ते माझा तो स्वभाव माहिती आहे तिला. बरोबर. प्रसाद, आज तिला जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर तू कुठलं गाणं डेडिकेट करशील? म्हणू नकोस, पण कुठलं गाणं तू डेडिकेट करशील? ते जेह नसीब नावाचं जेह नसीब गाणं, ते हसी तो फसी मधलं ते गाणं काही मला गाता येत नाही, पण एक शब्द तर सांग आणि प्रयत्न तर कर. तुला मी दिवसलेलं आहे, मी खूप अरे तू बेसूर आहेस, ती ते गाणं गाऊ शकेल. आता मी तुला दिवसते की तू जर हे गाणं म्हटलं नाहीस ना तर तुझं प्रेमच नाहीये. माझं प्रेम आहे तिला माहिती, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये नाही, पण मला ते गाता म्हणजे मला ते प्रयत्न करू शकतो ना आपण. जे नसेल तुझे पता आहे ना, सो यू कॅन. तू म्हण, मग तो पण म्हणेल ना. मला ते एकच तूच म्हण, कारण की मला म्हणून उगाच त्यांचा बघ त्याला डिवसलं पण काही उपयोग नाही. ती आहे ना, शी इज देअर फॉर मी. आहे बरं आहे तुझं, सगळं तिच्यावर ढकलून मोकळा. चांगल्या गोष्टी. जहनसी तुझी चाहू काहीतरी गाणं मला पण हातात तरी हात घे, एवढं बोलत असताना ते आहेच ना. मला म्हणजे कारण की त्या म्हणजे माझ्या जेवढ्या लाईफ मधला जो अप अँड डाऊन आहे, म्हणजे जे काही ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं, पण ती खूपच काय म्हणतात, एक तर ती एका वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आली होती. तिला तिचे वडील नोकरदार, म्हणजे ती त्या फॅमिलीतून आणि ती सुखवस्तू कुटुंबातून आली होती. सो तिला काय म्हणतो ते आपण, तिला आमचं जे एक प्रत्येक फॅमिलीचं एक स्ट्रक्चर असतं तर तिला ते माहिती नव्हतं, पण त्याच्यात ती चांगल्या पद्धतीने जेल झाली आणि एक नाही म्हटलं तरी नाटकाचा धंदा व्यवसाय बेभरोशाचा किंवा कुठचाही व्यवसाय बेभरोशाचा असतो आणि ती एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून. पण माझ्या बरोबर म्हणजे मला जसं माझ्या आईनी पप्पांना कधी आमच्या मुलं म्हणजे माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण किंवा याच्याबद्दल पप्पांना माहिती नसायचं, मला पण काही टेन्शन दिलं नाही, पण तिने कधी म्हणजे अथर्व आणि कृष्णाबाई दोन्ही मुलं त्यांचं शिक्षणाचं असेल तर ते कधी तिने मला म्हणजे मी कधी टेन्शन घेतलं नाही, कारण मला असं वाटतं की मुलांचं शिक्षणाचं टेन्शन घेऊच नाही, कारण मी इंजिनिअरिंग करून मी या क्षेत्रामध्ये आलो. शेवटी जे विधी लिखित आहे तेवढं ते होतं. पण मला वाटतं तुझ्याकडनंच आता म्हणजे सगळे तमाम रसिक प्रेक्षक
लक्षात घेतील की जे मार्ग स्वीकारला त्याच्यात मात्र 100% योगदान द्यायचं. शिल्पा, मला एक वेगळाच प्रश्न विचारायचा की एखाद्या संस्थेचं किंवा अध्यक्षपद भूषवणारा प्रसाद ज्या वेळेला टीकेचा धनी होतो आणि चौफेर टीका होते, त्यावेळेला एक प्रेयसी, तुझ्यातली बायको, त्याची अर्धांगिनी म्हणून तुला किती त्रास झाला? इफ ही इज रॉंग मी ते एक्सेप्ट करते, बट जर तो रॉंग नाही आहे, मी कोणीही कितीही सांगितलं तरी ती गोष्ट मी एक्सेप्ट करणार नाही आणि माझा फुल सपोर्ट असतो त्याला. तू बिंदास जा, बिंदास लढ, कारण यू आर नॉट रॉंग, गो अहेड. बस तेवढंच माझं असतं त्याच्या ह्याच्यात. नाही, तो चुकीचा नव्हताच, पण हे सगळ्या चौफेर टीका होते, मग आपली मुलं कदाचित ते वाचतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळ्या पद्धतीने ताण येऊ शकतो आपल्याला. कसं सांभाळस त्याला आणि तुझ्या घरच्यांना? त्या ह्याच्या ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सांभाळलं खरं म्हणजे कधी तो थोडासा अपसेट झाला तर लाईक यु नो, मम्मी तर शी इज ऑलवेज स्ट्रॉंग. मम्मीचं म्हणणं की जर आपण काही चूक नाही केली, म्हणजे मी तो जो विषय की मी कुठच्याही म्हणजे निर्माता संघ असेल किंवा नाट्य परिषद असेल, म्हणजे मी आणि पप्पा आम्ही दोघंही अध्यक्ष बाप बेटे झालेलो आणि सगळ्यात यंगेस्ट आमचीच हे असेल, कारण बाकी आता अजून कोण तसं झालं नव्हतं. पण जेव्हा मी म्हणजे पप्पांच्या वेळी पप्पांवरती याच दूरदर्शनची मध्ये ती महाचर्चा वगैरे व्हायची, प्रदीप बेडे काकांनी घेतली होती, आणि तेव्हा आम्ही म्हटलं तर पप्पांना तुम्ही कशाला या सगळ्या चिखलात तुम्ही जाता. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा ते विधिलिखित असतं तर मी त्याच्यामध्ये होतो. पण माझ्या याच्यामध्ये मी आजही लोकांना म्हणजे जेव्हा कारण की घरी तेव्हा वर्तमानपत्र किंवा या चर्चा जास्त व्हायच्या, यावेळेला जरा ते कमी झालं असेल प्रमाण, कारण की मुलांना काही तेवढं काही हे समजत नाही. पण माझ्या घरचे मम्मी असेल, शिल्पा असेल किंवा दीदी असेल, मी जेव्हा आत्ता नाही 2013ला जेव्हा इलेक्शनमध्ये गेलो तेव्हाच मी जाणार नव्हतो. म्हणजे तेव्हा ती लोक बोलले अरे तू उगाच, कारण परत तुझा स्वभाव हे आहे. सो 2013ला मी आलो, 2018ला मी अध्यक्ष झालो, तेही आम्ही सगळेजण माझ्या सहकार्याने विश्वास दाखवला, आणि आत्ता 2023लाही मी उभा राहणार होतो. पण जेव्हा एकंदर काय म्हणतो ते आपण जेव्हा चुकीचं काहीतरी घडतंय असं जेव्हा वाटलं तेव्हा ती लोक बोलले नाही तू उभा राहा, काही जास्तीत जास्त, कारण शेवटी कुठच्याही निवडणुकीमध्ये तुम्ही जय आणि पराजय 2 गोष्टी असतात. पण लोकांना असं नको वाटायला की अरे काहीतरी, कारण मी तर डिक्लेअर केलं होतं की मी कुठे उभा नाही राहणार. मी आत्ताही डिक्लेअर केलं की बाबा माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे कुठचीही संस्थात्मक जी गोष्ट आहे, मग निर्माता संघ असेल, जे रंगभूमी विषय असेल, नाट्य परिषद असेल, याच्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मी माझं क्रिएटिव्ह काम आहे ते मी करत राहीन. ते यशवंत नाट्य संकुल किंवा अजून काही त्याच्यामधले जे काही वादविवाद आहेत, कारण वादविवाद म्हणजे मी जर करायला लागलो तर मला माझा आत्ता जो काही कन्स्ट्रक्टिव्ह वेळ आहे तो मला त्याच्यामध्ये घालायचा नाही आहे. सो मी एक 2023 16 मे नंतर जेव्हा ती निवडणूक झाली त्याच्यानंतर मी त्याच्यामधून मी असं नाही म्हणत, पण मला त्याच्यामध्ये आत्ता काय म्हणतो आपण मला इंटरेस्ट नाही आहे. आणि मी जेव्हा म्हणजे माझा निर्णय कसा तो, म्हणजे मी असं म्हणत नाही की मी त्याचं जस्टिफिकेशन देत नाही, पण मी जेव्हा 2018ला जेवढी मला मतं पडली होती तेवढीच मला 2023ला पडली. सो माझ्यावरचा जो लोकांचा जो विश्वास आणि माझ्यावरती विश्वास माझ्या बॅकस्टेजवाल्यांचा होता. सो मी त्याला कुठेही तडा जाऊ नये म्हणून, आणि तेव्हा नाही म्हटलं तरी शेवटी काय म्हणतात ती वादळ असतात ती पेल्यातलं असतं असतं, पण तेव्हा शिल्पा म्हणजे त्याच्यामुळे नाही, पण तेव्हा त्यांनी मला सपोर्ट आणि माझ्या फॅमिलीनी मला, म्हणजे नुसतंच घर ही नाही पण ओव्हरऑल फॅमिलीनी आणि माझ्या मित्रपरिवाराने मला सपोर्ट केला. प्रसाद, आता 25 वर्ष झालेली आहेत, शिल्पामधला एखादा गुण बदलायचा ठरवला तर तू काय सांगशील तिला, की काय बदल? अगदी आपण आता शेवटाकडे येतोय, त्यामुळे ही प्रेमाची गोष्ट आता पुढे जाणार आहे. जेवण बनवायला तो आठवतोय काय 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 नाही. शिल्पा आता प्रत्येकामध्ये प्लस मायनस या गोष्टी असतात, पण शिल्पाचा एक स्वभाव आहे की जो कारण ती सगळ्यांचा जो काही राग आहे म्हणजे तो जो काही राग असतो तो माझ्यावरतीच निघतो, कारण की शेवटी तो निघणार, कारण की तो हे असतो. पण तिला शीज काय म्हणतो ते तिचं पॅशन आहे फायनान्स, म्हणजे ती जरी इंजिनिअरिंग झालं तरी तिचं पॅशन तिचं ते फायनान्स आहे. माझं पूर्ण अख्खा भद्रकालीचा डोलारा सगळा ती सांभाळते. सो माझं तिला म्हणणं आहे, मी काही तिला काही खूप हे देणार नाही, पण आता आम्ही दोघंही, तीही 50कडे आली, मी 50चा झालो आहे. सो माझं म्हणणं आहे की आत्ता जो पुढचा जो येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी आपली जी फॅमिली आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे ती सगळ्यांचंच खूप करते. सो आता जरा थोडा वेळ तिने म्हणजे आम्ही खूप कमी असं स्वतःसाठी वेळ काढला. म्हणजे परत पप्पा गेले तेव्हा आम्ही
जस्ट तिशीरमध्ये होतो. सो आता याच्यानंतरचा जो काळ आहे तर मी तिला असं सांगेन की जरा थोडं आम्ही आमच्यासाठी काय म्हणतो टाइम काढू, एवढंच माझं म्हणणं. म्हणजे प्रेमाची जी गोष्ट आहे सो कारण की मला खूप फिरायला आवडतं. सो फॅमिली आम्ही बऱ्याचपैकी कुठे बाहेर गेलो नाही, पण याच्यापासून मी असं ठरवलं की 50 पासून म्हणजे उगाच नको त्या गोष्टीत आपला आयुष्यातला वेळ घालवण्यापेक्षा आपण जग फिरून जग बघू. आणि खरं शिल्पा, युजली मुली म्हणजे बायको जी असते ती तगादा लावते की आता तू आमच्या बरोबर चल, इथे बरोबर उलट होत आहे. याच्यामधला कुठला मला वाटतं काय पटकन चिडू नकोस इतकंच तुझं. माझा तो एकच आहे हा ना. आणि तो फूडवर ना तो खूप हे आहे, मी खूप फसी आहे, खूप फसी आहे. म्हणजे मला कोणीच घरी जेवायला बोलवत नाही. त्याला जेवण करून दिलं ना 10 वेळा विचारतो ठीक आहे ना, ठीक आहे ना. तिला म्हणजे म्हणून ती मला विचारते की तू फसी आहे. म्हणजे माझं म्हणणं त्याला खूप टेस्टी जेवण आवडतं ना. तुम्हाला दोघांना समजा आता सम्राट मध्ये पोर्टला न्यायचं ठरवलं तर जाल? आम्ही जातो. आम्ही सम्राटमध्ये एक पॉइंट आहे, दोघांचं वीक पॉइंट आहे ते. आम्ही रस्त्यावरती पण खातो, मी 5 स्टार मध्ये पण खातो. फक्त मला गरम आणि चांगलं एवढंच माझं काय तो. जाऊ दे, तू आपल्या आईच्या हातचं खा. तुला काय जेवायला बोलवणार नाही, आम्ही तुझ्या घरी जेवायला मात्र नक्की येणार आहे. ती उत्तम बनवते, ती चायनीज आणि ती त्या गोष्टी ती ते चांगलंच बनवते. सो तो प्रश्न नाही. पण आता शेवटी मी आहे ना खूप हेल्दी त्या ह्याच्यातच असते, ते त्याला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट काय तुझ्याकडे बघून आम्हाला कळते हेल्दी. आणि मी म्हटलं अरे आता वय झालं. लहानपणापासून आपण म्हणजे आमच्याकडे मी जेवण हे लहानपणापासून चांगलंच जेवत आलं असं, त्याच्यामुळे तो एक ते पॅशन आहे. दॅट इज बरोबर. शेवटी काय अन्न फार महत्वाचं आहे, त्याच्या पुढे विश्वास महत्वाचा आहे, त्याच्या पुढे प्रेम महत्वाचं आहे. आता 25चा हा जो प्रवास आहे तो पुढे निघालाय. काय सांगाल एकमेकांना असं प्रेमाचं असं एक काय म्हणतात त्याला, पुन्हा एकदा शपथा घ्या किंवा पुन्हा एकदा एकमेकांना प्रपोज करा आणि मग आपण. नाही पण खरं तर आम्ही 93 साली पण एकमेकांना प्रपोज केलंच होतं. कारण मी खूप काय मी आता असा खूप बोलतो, पण मी खूप कमी काय म्हणतो एक्सप्रेस होतो. तेव्हा म्हणजे मी तेव्हा आय लव्ह यू बोललो होतो. मी 30 वर्षानंतर आता आय लव्ह यू बोलतो की म्हणजे तो एक प्रश्न असू शकतो. पण फायनली असं ऑन कॅमेरा आणि म्हणजे मी असं काही म्हणजे असं प्रपोज वगैरे गुलाब वगैरे देऊन मी काही प्रपोज केलं नव्हतं. पण आय लव्ह यू शिल्पा. थँक्यू. जसं तुम्ही म्हणाल की पुढचे 7 जन्म आपण त्याच्यात काय आपण हे नाही, पण जेवढी साथ अशी आतापर्यंत दिली आहे सो ती तशीच देईल. आणि शिल्पा तुझं काय? तिने माशी केलं ना ते निंदा प्रीती स्थिती ते, कारण मला तेवढंच कन्नड येतं, त्याच्यात मला जास्त काही येत. तू एखादं छान गाणं म्हण आणि त्याला प्रपोज कर आणि मग आपल्या या प्रेमाच्या गोष्टीचं जे सार आहे ते 50 वर्षांच्या पुढे सरकू दे. तिला विचार करावा लागेल. तिला गाणं आता मला एकच गाणं म्हण थोडं तरी. ही राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा, ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. क्या बात है. न होंगे जुदा असं म्हणत शिल्पाने प्रसादला पुन्हा एकदा प्रपोज केलेला आहे. आणि 25 वर्षांपूर्वी एका छत्रीमध्ये सुरू झाला हा पावसाळ्यातला प्रवास आता 50 वर्षांकडे पुढे जात आहेत. प्रसाद आणि शिल्पा यांच्या प्रेमाची ही गोष्ट आमची ही कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.